हाय, हॅलो, नमस्कार फॅमिली. कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मी पण मजेत. सो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये मी माझ्या दिवसाचा डे रुटीन शेअर करणार आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या दिवसाची सुरुवात ही सकारात्मक विचारांनी आणि चांगल्या कामांनी दररोजच्या केली. सो सकारात्मक विचारांनी दिवसाची जर सुरुवात केली तर आपला संपूर्ण दिवस हा छानच जात असतो. कारण सकाळी उठल्यानंतर सर्वांचेच माइंड हे फ्रेश असते, त्यामुळे निगेटिव्ह माइंडमध्ये असं काहीच नसतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात जर चांगली झाली तर आपला संपूर्ण दिवस हा चांगलाच जात असतो. चला तर मग मी आज सांगते माझ्या दिवसाची सुरुवात कशी केली ते. व्हिडिओ संपूर्ण बघा. पाठीमागील क्लिपमध्ये मी मुद्दामच व्हॉइस ओव्हर केला नाही, कारण की तुम्हाला तो पक्ष्यांचा आवाज ऐकवायचा होता. तुम्हालाही प्रसन्न वाटलं ना तो आवाज ऐकून? मला तर खूपच भारी वाटतं, कारण आमच्या इकडे ना दररोज हा पक्ष्यांचा आवाज येतो आणि आम्ही तो आवाज ऐकतोही. आम्हाला एकदम भारी वाटतं. नंतर मी टेरेसवरती आले आणि हा थोडासा व्ह्यू कॅप्चर केला. दूध नाही. आमच्या इकडे जे दूधवाले काका येतात ना, त्यांना इकडे सहसा लोकांना तेलुगूच जास्ती येते. क्वचित लोकांना थोडी थोडी हिंदी येते, पण त्यांना ही येते हिंदी. ते माझ्या मुलाला दररोज असे चिडवत असतात ना, दूध नाही आहे नाही आहे म्हणून ते तसं बोलत होते. कारण तो सकाळी उठल्या उठल्या अगोदर दुधू 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 असंच करत असतो, त्यामुळे ते त्याला दररोजच असं चिडवतात. नंतर मी दूध घेऊन किचनकडे आले. दूध तापायला एकीकडे ठेवलं आणि त्यानंतर मी पोळ्या बनवण्यासाठी घेतल्या. भाजी तर मी अगोदरच बनवून ठेवलेली होती, त्याचा व्हिडिओ काय कॅप्चर करता आलेला नाही आहे मला. सो असा होता माझ्या मुलाचा सकाळचा लंच. मुले लहान असली ना, सकाळी सर्व बायकांना लवकर उठावंच लागतं. उठल्यानंतर हे घरातील असे बाकीची सर्व कामे आवरायची. नंतर त्यांच्यासाठी लंच बनवायचा. तो असा व्यवस्थित बॅगमध्ये पॅक केला आणि बाहेर आणून ठेवला. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की अरे, गव्हाचं दळण तर संपलंच होतं. नंतर मी गव्हाचे दळण करण्यासाठी घेतले. गव्हाचे दळण करणे म्हणजे माझ्यासाठी खूपच रिस्की काम वाटतं मला ते, कारण की मला तेवढं जास्त ते आवडत नाही, पण करावं तर लागणारच आहे. कारण की दळण केलं तरच आपल्याला पीठ भेटणार आहे ना खाण्यासाठी. ते म्हणून मी ते करायला घेतलं. जर असा जर ऑप्शन असता ना, खडे न वेचता दळण दळण्याचा, तर मी तोही केला असता. पण काय करणार, खडे वेचूनच दळण करावं तर लागणार आहे. त्यामुळे ते करण्यासाठी मी घेतलं. गव्हामध्ये जास्त खडे आहेत, कारण की ते गहू आमच्या गावाकडील शेतामधले आहे. शेतातील गहू असल्यामुळे खडे तर असणारच झाले. त्याच्या अगोदर आम्ही विकत गहू खायचो, त्यामुळे मला ते दळण करायचं टेन्शनच नसायचं. कारण विकत गहू घेतल्यानंतर ते स्वच्छच असतं, त्यामध्ये खडे वगैरे काय नसतात. त्यानंतर मी असं व्यवस्थित झाडू मारून घेतला आणि हे पाहू शकता तुम्ही खडे किती निघाले ते. दळण केल्यानंतर खडे हे भरपूर निघतात त्यामध्ये. असं झाडू मारून घेतल्यानंतर तितक्यात हे माझी मैत्रिणीची मुलगी आहे आणि हा माझा छोटू आहे. माझे मिस्टर तिकडून आलेले आहेत चहा घेऊन. तुम्ही म्हणाल की त्यांनी चहा बनवला की काय? सो नो वे, ते असं किचनमध्ये कधी चहा बनवतच नाहीत. त्यांना चहा प्यायचा होता, मी अगोदरच चहा बनवायला ठेवला होता. त्यांनी फक्त तो ओतून घेऊन आलेत. त्यांच्यासाठी घेत होते म्हणून मलाही घेऊन आले. त्यानंतर मी असं चहा पिऊन झाल्यानंतर मी बेडरूमकडे वळले, तर माझ्या लक्षात आलं, रे मी कपड्यांच्या तर घड्या मारल्याच नाहीत. नंतर मी कपड्यांच्या अशा घड्या मारण्यासाठी घेतल्या. कपड्यांच्या घड्या मारणे हे देखील खूप मोठंच काम म्हणावं लागणार आहे, कारण ते एक एक असं व्यवस्थित असं घड्या मारून ठेवायचं. दिवसभराची कामं ही वाढतच जातात म्हणा बायकांसाठी, कारण कामं काही होतच नसतात दिवसभर. काही ना काही असतंच. ह्या असं व्यवस्थित अशा घड्या मारून घेतल्या मी कपड्याच्या. सर्व कपड्यांच्या घड्या मारून झाल्यानंतर मी ते सेल्फमध्ये ठेवण्यासाठी घेतले. सेल्फमध्ये आपण आपल्या कपडे जर असे व्यवस्थित ठेवले ना, तर आपल्यालाही भारी वाटतं. आणि मला घर एकदम असं स्वच्छ, जी वस्तू जिथे पाहिजे तिथेच असली तर भारी वाटतं. नाही तर ते इथं तिथं जर दिसली ना, मला इतकी म्हणजे माझी चिडचिड होते, काही सांगू नका.
मी इस्त्रीचे कपडे बाजूला काढून ठेवले, जे रोजचे वापरायचे होते ते कपडे सर्व सेल्फमध्ये ठेवून दिले. त्यानंतर म्हणजे मी असे मोठे लॉंगवाले पडदे बसवलेले आहेत घरामध्ये. त्यामुळे काय होतं, बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला ते आतमधलं काहीच दिसत नाही. ते मला तसंच आवडतं. घर एकदम सुटसुटीत असलं तर आवडतं मला. जास्त असं घरामध्ये पसारा नाही आवडत. तेवढाच थोडासा जेवढा लागतो तेवढाच पसारा आहे माझ्यापाशी. असं जास्ती सामान नाही आहे आमच्याकडे. मी किचनमध्ये आली. किचनमध्येही क्लिनिंग करायची बाकीच होती माझी. लंच बनवला मुलाचा, त्याचा तसा पॅक करून दिला. हे चहा वगैरे पिण्यात, इकडचं काम करण्यामध्ये किचन तर मी विसरूनच गेलेली. नंतर किचन असं व्यवस्थित क्लीन करून घेतलं. त्यावरती असं कात्याने घासूनही घेतलं. घासून घेतल्यानंतर कसं आपल्याला क्लीन वाटतं. ते नुसतं पुसून घेतल्यानंतर भारी नाही ना वाटत. नंतर मी हे बेसिनमध्ये पडले होते भांडे, म्हणलं लगेचच घासून घ्यावं. कारण की एकदा जर भांडे घासायला नाही घेतले, उशीर झाला तर तो तसाच उशीर होऊन जातो. कारण की सकाळची कामंही लवकर झाली तर बरं वाटतं. नाहीतर मग दिवस अख्खा माझा तर जातो संपूर्ण कामामध्ये. तुमचा कसा जातो ते मला नाही माहिती. कारण केली तर मी लगटच एकापाठोपाठ कामं करून घेते. नाहीतर एकदा जर मला आळस आला ना, मग माझा संपूर्ण दिवस हा कामामध्येच जातो. एक करते. थोडासा वेळ मी टीव्हीही पाहते, मोबाईलही पाहते. असं नाही की फक्त घरातलीच कामं करते म्हणून. सगळंच करत असते मी. टीव्ही, मोबाईल, घरातली कामं, माझ्या मुलाला सांभाळणं. त्यानंतर मी अंघोळीला गेले. अंघोळ झाल्यानंतर अशी छानपैकी देवपूजा करून घेतली. अगोदर घरातील सर्व कामं आवरून घेतली. नंतर लास्टला अशी देवपूजा केली. देवपूजा झाली ना, सर्व कामं आवरल्यासारखं वाटतं. आता मी तुम्हाला माझ्या किचनचं फायनल लूक दाखवते. हे पाहू शकता तुम्ही. मी किचन अशा प्रकारे क्लीन केलेलं आहे. सर्व किचन असं व्यवस्थित असं सेट करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. आवडलं का तुम्हाला माझं किचन? कमेंट करून मला नक्की सांगा. असा होता माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि हो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.